नमस्कार मंडळी, आज आपण मांदेली फ्राय करणार आहोत. नाही तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहे, नाही रव्याचा वापर करणार आहे. तरीही अगदी कुरकुरीत अशी मांदेली फ्राय होणार आहे आज आपल्याकडे. तर ही घेतली आहे मी मांदेली, स्वच्छ साफ करून घेतलेली आहे. व्यवस्थितपणे सर्व घाण वगैरे काढून घेतलेली आहे. तर आता इथे मी अर्ध लिंबू घेणार आहे पिळून मच्छीवरती. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कोकमही वापरू शकता. तर इथे मी अर्धा लिंबाचा वापर केलेला आहे. आता 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट घेत आहे. चवीप्रमाणे मीठ घेऊया. आणि आता 2 चमचे मी लाल तिखट घेत आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या. पाव चमचा हळद आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेत आहे. ज्याच्याने मच्छीला कलर खूप छान येतो. आता हे संपूर्ण मसाले आपण चोळून घेऊया मच्छीला. सगळीकडे एकसारखे लागेल अशी मच्छी आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. मसाला लावून झाल्यानंतर आपण याला ठेवणार आहोत 10-15 मिनिटांसाठी मुरण्यासाठी. त्याच्यानंतर आता आपण फ्राय करायला घ्यायचं आहे. तर नाही आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत ना रवा घेणार आहोत. अशाच आपण मांदळा तेलामध्ये सोडणार आहोत. तेल चांगलं गरम पाहिजे. त्याच्यामध्ये आता ह्या मांदळ्या आपण सोडून घेऊया. मीडियम टू हाय फ्लेमवर आता ह्याला आपण फ्राय करायचं आहे. एकदम लो नाही ठेवायचा आहे. अगदी झटपट ही मांदेली फ्राय होते आणि मांदेली खाण्यासही खूप टेस्टी असते आणि ती बनवायलाही खूप सोपी असते. तर एक बाजूने आपण 2-3 मिनिटं फ्राय केल्यानंतर आपण आता हिला आहे ना उलटे करून घेऊया. अजिबात खाली लागत नाही. बघू शकता तुम्ही पटकन उलट्या होतात. नाहीतर मग काही मच्छीला तांदळाचं पीठ किंवा रवा लावल्याशिवाय त्या पॅनला सोडत नाहीत. पण ह्या बघा पटकन उलट्या होत आहेत. अजिबात पॅनला चिटकल्या नाहीयेत. आता दुसऱ्या बाजूने आपण 2 ते 3 मिनिटं फ्राय केली आहे. बघू शकता आपली मांदेली आता फ्राय झालेली आहे. तर आपण आता ती काढून घेऊया. खूप सोपी पद्धत आहे ही आणि झटपटही होते. घाईच्या टायमामध्ये अजिबात वेळ लागत नाही मांदेली मच्छीला. आता आपण ही काढून घेऊया. बघू शकता तुम्ही कलर किती छान आलेला आहे आणि किती क्रिस्पी झालेली आहे. आता आपण दुसरी बॅचही सोडून घेऊया तेलामध्ये. आता ही आपण फ्राय करून झालेली आहे. तर आता काढून घेऊया. तर खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा. बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे आणि मच्छी खूप छान फ्राय झालेली आहे. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.